महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अभद्र व खालच्या पातळीवर वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले होते। यालाच घेऊन आता सकल मराठा बांधवांकडून महल गांधी गेट समोर मनोज जरांगे पाटील यांचा पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यात आला। अठ्ठावन्न शांतता प्रिय मोर्चे काढले सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर कुठे चालून हक्काचं आरक्षण हे मराठा समाजाला मिळालेलं आहे आणि स्वतंत्र आरक्षण या राज्य सरकारने आम्हाला दिलेले आहे। त्या आरक्षणाला वेटीस म्हणजे कुठला तरी असं राजकीय हे पाहून सरकारला वेटीस धरण्याचं काम मनोज जरांगे करत आहे, हे चुकीचं आहे। याचा सकल मराठा समाज निषेध करत आहे आणि मराठा बांधव म्हणून देशाच्या उपमुख्यमंत्र्याला, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला जे मनोज जरांगे बोलत आहे हे चुकीचं वक्तव्य आहे। याकरिता आम्ही सकल मराठा समाजाकडून त्यांचा जाहीर निषेध करते आणि एक मराठा लाख मराठा याकडून मनोज जरांगे तुम्ही गृहमंत्र्याविषयी जे बोलले ते चुकीचं वक्तव्य आहे, हे मराठा समाज कधी खपवून घेणार नाही। मराठा समाज म्हणजे जरांगे पाटील असं त्यांना वाटतं, ते बरोबर आहे? चुकीचं आहे। त्यांनी स्वतःच्या हातात मराठा समाजाची धुरा त्यांनी हातात घेतली, आम्हाला मान्य आहे। त्यांनी आरक्षणासाठी लढा दिला हेही आम्हाला मान्य आहे, पण समाजाच्या नावावर जर कुणावर चुकीचं वक्तव्य जर करत असेल तर हे 100% चुकीचं आहे। ते देशाच्या गृहमंत्र्यांवर ज्यांच्यामुळे 10% आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे, हे चुकीचं आम्ही कधी खपवून घेणार नाही। या संदर्भात सकल मराठा समाज नागपूर याच्याकडून मनोज जरांगे पाटील यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। काय वाटते मनोज जरांगे पाटील असं का वागत आहे? ते तुमच्यासाठी लढत होते पण त्यांनी आता पातळी सोडलेली आहे। मनोज जरांगे आम्हाला 100% खात्री होती की तुम्ही आरक्षणाचा लढा देता, पूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभा होता, पण आता जे ते वागत आहे कुठल्या तरी एखाद्या राजकीय पक्षाची त्यांच्या मागे खेळी आहे असं स्पष्ट यातून दिसून येत आहे।